तुमचं नाव सांगा. माझं नाव जयश्री संजय पुजारी, गाव. आंबेवाडी. सध्या इलेक्शन चालू आहे. हा, इलेक्शन मध्ये महिला शक्तींचा कसा कल आहे? शिवसेना. कशामुळे? हा, कशामुळे? का ते लाडकी बहीण हे हा, केलं? लाडकी बहीण योजनेमुळे. तुमचं नाव सांगा. मंगल संभाजी अर्जुन, गाव. आंबेवाडी. सध्या निवडणूक चालू आहे का? होय. तर आता इथं आंबेवाडीमध्ये काय वातावरण आहे? वातावरण कसं आहे, दोन्ही समानच असले. समान. ते शिवसेनेनं लाडकी बहिणी योजना वगैरे चालू केल्या, त्यामुळे महिलांचा कल कोणीकडे वाटतोय? ते काय सांगू शकत नाही. तुम्ही मग तसं बरोबर आहे, पण तुमचं सांगा की तुमचं मनानं कुठला पक्ष असावा असं तुम्हाला वाटतं? हाय शिवसेना. शिवसेनेला. महिलांचं म्हणजे आता तुम्ही महिला चर्चा करता, आम्हाला महिलांचं कसं मत असते की बाबा शिवसेना म्हणजे कशामुळे शिवसेनेला जास्त आता हेच काय लाभ मिळाल्याबद्दलच म्हणा. हा हा. बाकी महिलांच्या काय अपेक्षा त्या उमेदवारांच्याकडून जास्त सध्या उमेदवार उभे आहेत? महिलांच्या पेक्षा काय आता हे हाय सक्सेसफुल व्हावं राहावं एवढीच अजून वाढ व्हावी त्याच्यावर. अजून वाढ. महिलांना काय रोजगार वगैरे काय? ती पण पाहिजेच आहे, रोजगार उपलब्ध. आंबेवाडीमध्ये महिलांना रोजगार आहे का काय? नाही. काय रोजगार असावे? काय लघु उद्योग काय आपलं काय तर थोडं असं काय तर म्हणजे काहीतरी आता ते शेळी पालन म्हणा, काय दुसरा व्यवसाय म्हणा, काय दुसरं कुठला व्यवसाय अजून इथं करू शकतात महिला, असा कुठला व्यवसाय? जनावर चित्र शेळी कुक्कुट पालन ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आता आजकाल योजना आहेत त्या आहे, ते पण पोचत नाही, ते सक्सेस होत नाही. त्या लोकप्रतिनिधींनी येऊन तो इथपर्यंत पोचवलं ते बघायला पाहिजे. तर महिलांना त्याचा फायदा समजून सांगितलं पाहिजे. आम्हाला काय कागदपत्र पूर्तता करायला पाहिजे. बऱ्याच अडचणी येतात महिलांना ऑफिसमध्ये जाता येत नाही, त्यामुळे घरापर्यंत गावापर्यंत पोचायला पाहिजे. तुमचं नाव सांगा. लाडक्या बहिणीला तुमचं नाव सांगा. रंजना बाबूराव अर्जुन, गाव. आंबेवाडी. काय तुमचा मागणी आहे? तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये देता प्रत्येक महिन्याला, हो. पण तुम्ही त्याच्या मागे किती महागाई केली, तेल किती महाग झालंय, शेंगदाणे किती महाग केले, खोबरं किती महाग आहे सांगा बघू. मग तुम्ही ते लाडक्या बहिणीचे पैसे कमी करा आणि आम्हाला जे किराणा माल आहे ते पहिले योग्य दरात देते तर ते द्या तुम्ही योग्य दरात. आम्हाला 1500 रुपये नकोच तुमचे. 1500 परवडत नाही परवडत. तुम्ही तिकडून आम्हाला द्यायला लागले 1500 रुपये, पण इकडे किती महागाई केली तुम्ही. गोरगरिबांनी कसं जगायचं सांगा बघू. मुश्किल आहे. रोजगार केला तरी पण परवडत नाही, तुम्ही इतकी महागाई केली. मग आम्ही आता कसं करायचं गोरगरिबांनी? बजेट सांभाळता नाकी नळी येते. काय करायचं सांगा? शिक्षण आहे, आरोग्य, मुलांचं शिक्षण आहे, मुलांची शाळा आहे, मग कसं करायचं सांगा? सरकारनं एक योजना काढली की ते आयुष्यमान भारत, त्याचा कधी लाभ मिळतो का तुम्हाला? त्याचा लाभ कसं, घरातली आजारी पडली पाहिजे ती का नाही? ते घरातली आजारीच पडत नाही, खाऊन पिऊन चांगली आहे ती. कोणाच्या घरातला आजारी पडले तसा काय प्रसंग येणारच नाही. शेतकऱ्याला ऍक्च्युली तसा प्रसंग येतच नसतो. कारण की ते 3 टाइम कष्ट करून खातात, त्याच्यामुळे त्यांना काही तो प्रसंग येणारच नाही. पण आमची काय बाबा, हे तुम्ही 1500 रुपये देताय का नाही, त्याची महागाई तुम्ही कमी करा. सरकार म्हणते की 5 लाख रुपये आम्ही देतो वार्षिक एका माणसाला. ते आजारी पडल्यानंतर तुम्ही देताय ना, तसं कुठं देताय तुम्ही? बिन आजार पडणाऱ्या जगायसाठी काहीतरी करा. असं आमची हे मागणी. आज खोबरं, अजून तुम्हाला सांगते तेल, हे किती महाग आहे सांगा बरोबर. प्रत्येक वस्तू मागे तुम्ही जास्त हे लावले. सरकार तुम्ही निवडताय, तर सरकार निवडताना तुम्ही योग्य विचार करून निवडायला पाहिजे. असं का नाही? भाजप सरकार आल्यापासून महागाई वाढली बघा. काँग्रेसच्या काळामध्ये जरा बरं होतं, जरा मापात होतं. भाजप आल्यापासून कर्जमुक्ती होत नाही.
हा मग गोरगरिबांनी काय करायचं? गोरगरीब गोरगरीब विष पिऊनच मरायचं, दुसरं काय नाही है ना. सोनं 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 किती महाग झालंय सांगा बघू बरं. 1,80,000. जिव्हाळ्याचा विषय हा सोनं 1,80,000. 1,80,000. गोरगरीब कसं घ्यायचं ते सोनं? गोरगरिबाचं आता सोनं काही घालायचं नाही. नाही घालायचं पण पण गोरगरिबाची मतं पाहिजे त्यांना. मत होय आम्ही देणार की. मग तुम्ही देणार का आम्हाला 1-1 तोळा? अहो, आता मोबाईलवरती आलंय की. सरकारने थोडंफार कमी केलं पाहिजे. एकदा मतदान करायला माणूस गेलं का 1 तोळा सोनं मिळलं पाहिजे. नको आम्हाला त्याची काय अपेक्षा नाही आम्हाला. पण ही किराणा कमी माल केली पाहिजे. महागाई कमी करा तुम्ही. रोजगार सोन्याचं काय नाही. रोजगार द्यायला पाहिजे. रोजगार आहे पण रोजगारात काय परवडतच नाही. महागाई वाढल्यानंतर तुम्ही रोजगार कितीतरी दिला तर ते परवडतं का सांगा बघू बरं. हा. असं आहे ना. 300 रुपये हजर आहे पण तुम्ही इकडे किती खोबरं किती महाग केलंय सांगा बघू बरं. हा खोबरं समजा काय पण खोबरेल तेल हे किती मिक्स आहे सांगा तेल बरं. तेल साधं रिफाईंड तेल घेतलं तर 170. आज जेमिनी तेल किती 170 रुपये किलो आहे. हा अगोदर किती आम्हाला 100 पाहिजे. हा तुम्ही देताय. अहो, त्यांना म्हणजे ते तिकडे कळते की व्हिडिओवरती. सरकार देतं का असं म्हणतं? सरकारने याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे. हा केलं पाहिजे. हे तुमचं सांगणं. जसं भाजप सरकार आलं तसं महागाई चालू झाली. हा. तेल वाढलं, साखर वाढली, परत शेंगदाणे वाढले. खोबरं 50 रुपये किलो होतं, आज 400 रुपये किलो झालं. शेंगदाणे 170 रुपये किलो झाले. कर्जमुक्ती, पीक विमा भेटना तर. अगोदर भेटत होतं पीक विमा नाही, पण जळीत. आता ते पाठीमागे त्यांनी लाडकी बहीण योजना आणली लाडकी आणि बहीण. सगळ्या बहिणींनी मतं दिली आणि ते सरकार पुन्हा ते झालं. बायकांना काय माहित हो ह्यातलं? बायकांनी 1500 रुपये भेटते म्हणल्यावर देऊन टाकली 1500 मतं. रुपये देऊन म्हणजे सरकारने गंडवलं. हा गंडवलं. आता हिसका दाखवणार का सर? हो दाखवणार. आम्हाला भाजप नकोच आहे. हा. शिवसेना पाहिजे. पूर्णपणे महिला शक्ती भाजपच्या विरोधात आहे. हो. हॅलो. हा कोण बोलतोय का काय? काय करायला लागले तर बोलवा. कोणी बोलणार आहे का? बोला कोणीतरी. माझं एवढंच म्हणणं आहे की आता भाजप सरकारनं सोनं जसं वाढवलंय ना तसं कमी पण करावं आणि महिलांसाठी काहीतरी दुसरा व्यवसाय त्यांनी शोधून द्यावा. हा व्यवसाय हा. जगण्याचं साधन हा पाहिजे. जगण्याचं साधन पाहिजे आणि भाजप पायावर सरकारनं स्वतः हा उभं राहावं. भाजप सरकारनं ही महिलांना पैसे दिले आणि इकडून काढून घेतलं सगळं. हा इकडे वजा करून ठेवलं सगळं. 1,500 रुपये देते त्यांनी इकडे मागायचं त्यांनी 5,000 आणि सोनं पण कमी करावं कारण गोरगरिबांनी घ्यायचं कसं पुढं लग्न कशी मुलांची करायची बरोबर आहे. आणि सगळं बिझनेस बंद होणार ना सोनं जर एवढा जर भाव वाढला तर सोन्याचा